अर्धापूर वार्ता डिजिटल न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। बघूया अर्धापूर येथून मुदखेड तालुक्यातील पिंपळकोठा मगर येथील सामाजिक कार्यकर्ते दादाराव ढगे यांच्याकडून भोकर मतदारसंघातील सर्व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत वह्या वाटपचा कार्यक्रम चालू आहे। काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिल्यानंतर भोकर मतदारसंघातून कुमार दामिनीताई दादाराव ढगे हे उमेदवार म्हणून निवडणूक लढतील। या अनुषंगाने भोकर मुदखेड अर्धापूर या तिन्ही तालुक्यातील सर्व गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत वह्या वाटप करून आपला परिचय देण्याचे काम दादाराव ढगे हे करत आहे। आणि तसेच या ठिकाणी ढगे सर या ठिकाणी आलेले आहेत आणि या ठिकाणी तुम्हाला सगळ्यांना शैक्षणिक साहित्य आज भेट मिळणार आहे। या ठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीने तुम्हाला शैक्षणिक साहित्य दिलं जाणार आहे। माजी सरपंच सगळे नाव घेणे शक्य नाही, मला माहिती नाही। शाळा समितीचे अध्यक्ष उपक्रम चांगला आहे। वैयक्तिक सिस्टम मधून वैयक्तिक आपल्या स्वतःच्या खर्चातून असे जे उपक्रम होतात ते फार मोठे आणि चांगले असतात। आणि आजकाल या गव्हर्नमेंटच्या माध्यमातून फुकट वाटीत बसणं हे प्रश्न वाढलेलं आहे। कोणती योजना, शेतकरी योजना, कुठल्या गोष्टीला भाव नाही, काही नाही। आता राजकारणात इथे शालेय याच्यामध्ये फार बोलणं उचित नाही। ते फुकटम फुकटी कारभार जास्त झालेला आहे आणि हे स्वकष्टातून वाटप आणि स्वकष्टातून मतदारसंघात प्रसिद्धी हा एक उपक्रम चांगल्या पद्धतीचा आहे। आणि ढगे साहेबांना त्यांची कुठली तयारी दिसते, त्या तयारीच्या माध्यमातून आमच्या गावातर्फे 60-65% वर आम्ही भाजपला न मानणारे लोक आणि काँग्रेसला, शिवसेनेला, अखिर आणि DSPला मानतो, पण आमच्या गावची टेंडन्सी भाजपला। तर भाजपमध्ये काही कार्यकर्ते आमचे जे वरिष्ठ जे लाभार्थी आहेत, वैयक्तिक लाभार्थी आहेत, ते लोक आहेत। मला काही जास्त बोलायचं नाही। तुमचे प्रयत्न असे चालू राहू द्या, वरिष्ठापर्यंत तुमच्या कारकीर्द जायला पाहिजे। आणि आपले जे प्रस्थापित घराणे जे बाहेरून येऊन 40 वर्षामध्ये आपले प्रस्थापित घराणे, मग तिथं चिखलीकर असोत, किनाळकर असोत, कदम असोत, गोरशेकर असोत, कोतरकर असोत, बरेच काही घराणे आपले प्रस्थापित क्वालिटीचे घराणे आपले नष्ट करण्यात आलेले आहेत। आणि बाहेरले लोकांना इथं प्रतिनिधी देण्याचा प्रकार जे वाढलेला आहे। कोकणातून माणसं आणायचे, बाहेरले लोक आणायचे, इतर कास्ट लोकांना प्राधान्य द्यायचं आणि जिल्ह्याचं राजकारण चालवायचं आणि इथल्या लोकांना डावलायचं, ते प्रकार बंद होण्यासाठी आपल्या भूमिपुत्राला काँग्रेस पक्षाने तिकीट द्यावं आणि आम्ही त्यांच्या मागे राहण्यास आम्ही खंबीर हो, तयार हो। आम्हाला कशाची भीती नाही, एवढे शुभेच्छा देतो। आणि आमच्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये हा जो उपक्रम केला आहे, सगळ्यालाच गरज नाही वया पुस्तकांची, माझी काही लोक घेऊ शकत नाही, त्यांच्यासाठी खूप मोठी मदत आहे। की माझ्या गावातर्फे
तुमचं या उपक्रमाला अभिनंदन करतो, मी शुभेच्छा देतो आणि आपल्याला काँग्रेस पक्षानं तिकीट द्यावं आणि याच लेवलवर भविष्यात सुद्धा तुम्ही काम करावं असं मी ग्राह्य धरतो आणि पुनश्च शुभेच्छा देऊन थांबतो. उभं टाकायचं जागी उभं टाका. उभं टाका. हो तुम्ही उभं टाकायची, फोटो काढू नका, आम्ही काढतो तुमची. दादाराव पाटील ढगे यांनी वया वाटपाचा उपक्रम घेतला आहे. हा उपक्रम योग्य रीतीने चांगला आहे आणि भोकर, अर्धापूर आणि मुदखेड तिन्ही तालुक्यामध्ये आमच्या भोकर विधानसभेमध्ये हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. काही गावे झालेली आहेत आणि काही गावे राहिली असतील ते येत्या 4-8 दिवसामध्ये हे गावे होतील. येत्या काळामध्ये दादाराव पाटील ढगे यांची तिच्या विधानसभेसाठी निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे. त्याबद्दल आपली काय प्रतिक्रिया युवक म्हणून आता आम्हाला घराणेशाही फक्त संपवायची आहे. घराणेशाही संपून आम्हाला भूमिपुत्र हा उमेदवार पाहिजे आणि दादाराव पाटील ढगे यांची मुलगी दामिनीताई ढगे हा 100% भोकर विधानसभेमधून निवडून येतील हा माझा निश्चय आहे.